बोलले मम्मी, मी काय बोलले? मी फक्त एवढंच बोलले की दादाने जर आपल्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न केलं असतं तर आपल्याला 20-25 तोळे आणि 1-2 गाड्या हुंड्यात मिळाल्याच असत्या. म्हणजे मी आता काय बोलू पण नाही शकत का या घरात? काहीच नाही बोलू शकत का? नाही, मी जाते निघून आता माझ्या सासरी. वहिनी माझी जीन्स धुतली आहे का? काय थर्ड क्लास कॉफी बनवली अगं हिने. तिच्या तर बोलली होती खूप सुगरण आहे आमची मुलगी. काहीच येत नाही, सपण नाहीये सुगरणचा. तुला चहा तरी नीट बनवता येतो का? म्हणजे तू मला तर बोलून दाखवणार मम्मी? ती बाहेर चाललेली मुलगी तुझ्यासाठी एवढी जवळची झाली आहे का? काय जादूटोणा केला काय माहिती माझ्या आईवर हिने. अगं मम्मी, तुला माहितीये का काल आहे ना ही बहिणी तिच्या आई बरोबर आहे ना 3 मिनिट फोनवर बोलत होती. 3 मिनिट. मी नक्कीच ना आपल्या दोघींबद्दलच गॉसिप केली. मम्मी तुझ्या बिशीचं काय झालं ग मला सांग जरा. वहिनी माझी ग्रीन टी. वहिनी आज पावभाजी बनव. नाही, चिकन पुलाव बनवा. बिर्याणी तर काय तुम्हाला येणार नाही. आमलेट बनवा, आमलेट तेवढं तरी नीट आहे. अगं शिवानी, तुला माहितीये का माझी वहिनी आहे ना 3 दिवस माहेरी चालली आहे. काय म्हणजे 2 महिने? अगं हे माझंच घर आहे. हे मी इथे येणार ना. मी का नाही येणार इथे? अगं पण ती 3 दिवस माहेरी गेल्यावर घरातली कामं कोण करणार? माझ्या आईला सगळी कामं करायला लागतील ना. आणि मी माझ्या आईला ना त्रासात बघू शकत नाही. तू बघ, मी ना तिला जाऊनच देणार नाही. मी ना अजून 4 महिने इथे राहणार. मी माझ्या नवऱ्याला पण इथे बोलून घेणार, माझ्या सासूला पण इथे बोलून घेणार, पण मी तिला जाऊनच देणार नाही. सुधरवते की नाही बघ सगळ्यांना. अहो वहिनी, मी आहे ना ते फ्लश करायचं विसरले. तेवढा फ्लश करता का प्लीज?